गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. मग कसे गेले थर्ड सेमिस्टरचे पेपर? म्हणा सर, म्हणता असल्यावर काही विषय आहे का? पेपर तर चांगलेच जाणार आहे, बरोबर आहे ना? आता फोर्थ सेमिस्टर मध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट आहे, काय काय, यावर आपण डिस्कशन करणार आहोत. पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब हा जसा तुमचा कंटेंट व्ह्यू करणं, कंटेंट पाहणं हक्क आहे, तसं लाईक, शेअर, सबस्क्राईब देणं पण हा तुमचाच हक्क आहे, बरोबर आहे ना? ओके म्हणा सर, असं कसं ब्लॅकमेल करता तुम्ही? ओके, ब्लॅकमेल नाही, व्हाईट बोर्ड आहे आपला, तसं काही विषय नाही. तर तुम्ही आता फोर्थ सेमिस्टरला आले, तसे तुम्ही मागच्याच वर्षी सिनियर, म्हणजे याच वर्षी सिनियर झाले ते, पण फोर्थ सेमिस्टरला आल्यावर असा रुतबा वाढते का नाही, फिलिंग जागृत होतात. म्हणजे अभ्यास करायच्या वेगळाच विषय येते तुम्हाला. कधी म्हणजे सिरियस होणारच नाही तुम्ही का नाही? अरे लाईफ मध्ये सिरियस व्हा, फोर्थ सेमिस्टरला गेले तुम्ही, बरोबर आहे ना? हे मी स्वतःला पण समजून सांगतो. तर कमेंट करून सांगा कोणचा सब्जेक्ट तुम्हाला जसं अर्जंट लागतो, किंवा सर फोर्थ सेमिस्टरचा हा सब्जेक्ट तुम्ही अगोदर घ्या, किंवा याचा वन शॉट अगोदरच देऊन टाका, म्हणजे आम्ही रेडी राहतो. बी रेडी फॉर पेपर. कधी पण पेपर आला की तोड फोड देंगे सर. ओके, कमेंट करून, कमेंट थ्रू बोलत जा, बरोबर आहे? आता सर फोर्थ सेमिस्टर मध्ये किती विषय? तर मेनली तुम्हाला तसे 11 आहे, पण 11तला एक टूर आहे. ओके, आणि 10 जे 10तले 2 माझ्या हिशोबाने, एक ऑनलाईन वाला कोर्स आहे, ऑनलाईन वाला आहे, आणि एक ऑनलाईन वाला कोर्स आहे, आणि एक प्रॅक्टिकल आहे. ओके, तर मग थेरी कोर्स किती झाले तुम्हाला? सर थेरी कोर्स किती झाले? थेरी कोर्स सर टोटल झाले, टोटल कोर्स झाले सर 8. तर त्या 8 मधून आता मी एक कोर्स समजून सांगायला लागलो. कोर्स समजून घेणं पण महत्वाचं आहे. आता जेव्हा रजिस्ट्रेशन करायला असेल ना, तेव्हा टीचरकडे सिग्नेचर घ्यावं लागेल ना, तेव्हा टीचर विचारते, सांग मग आपलं कोर्स टायटल. कोर्स टायटल म्हणजे विचारतात. ओके, तर मग त्यातून जे तुमचे 3+ जे सब्जेक्ट आहे 4 आहे. 3+ सब्जेक्ट किती आहे? म्हणजे 3, 2+1 समजा, अशा टाईप मध्ये. हो, 3 क्रेडिट, 3 क्रेडिट असलेले किती आहे? 4 आहे. आणि डबल 2 क्रेडिट असलेले किती आहे? 4 आहे. 1+1. ओके, हे किती आहे? 4, आणि हे किती आहे? 4. ओके, 8 विषय टोटल तुम्हाला. 8 विषयाचा अभ्यास करायचा. 8 विषय 8 दिवसात, 8 वन शॉट, पेपर इझी नाही रे. यावेळेस बसून डिटेल मध्ये अभ्यास करा. आपण जर सेमिस्टर वाईज तुम्हाला सिरीज लागत असेल, तुम्ही मला मेसेज थ्रू सांगू शकता की सर सेमिस्टर वाईज सिरीज लागती, आपण सेमिस्टर वाईज सिरीज सुद्धा घेऊन येऊ. ओके, आता सर आमचा पहिला विषय कोणता आहे हे समजलं तुम्हाला? 3+ चे किती सब्जेक्ट आहे? 3 क्रेडिटचे किती सब्जेक्ट आहे? 3. ओके, म्हणजे 4. आणि 2 चे किती आहे? 4. ओके, किती झाले? 4 आणि 4 8. आणि बाकी एक ऑनलाईन, एक प्रॅक्टिकल. ओके, आणि एक टूरचा याचा. तर टोटल क्रेडिट किती आहे तुम्हाला? सर टोटल क्रेडिट आहे आम्हाला 22. 22 मधून हा, ओके, तुम्हाला याचा नाही रे, टूरचा नाही, सॉरी, तुम्हाला टूरचा नाही आहे, तुम्हाला इंटर्नशिप आहे, इंटर्नशिप. सॉरी, तुम्हारे अरमानों पे पानी फिर गया दोस्त. हमारे वक्त टूर था, तुम्हारे वक्त टूर इन्होंने खा लिया. सॉरी सर, अरमानों पे पानी फिर गया. हाय हाय, हमारा दिल जल रहा. दिल को जलाओ मत. टूर की जगह तुम करोगे इंटर्नशिप. ओके, क्या करोगे? इंटर्नशिप. इंटर्नशिप की मैं स्पेलिंग नहीं लिखूंगा, इंटर्नशिप. ओके. ओके,
किती 10 वीकचं 10 वीकची तुम्हाला इंटर्नशिप आहे. 10 वीक सर आम्ही करणार थोडी 10 वीक साठी सुट्ट्या. येस यस पण यस नाहीये, करावंच लागणार आहे. ओके त्याशिवाय तुम्हाला हे नाही भेटणार आहे. ओके समजले. टूर पे तो तुम्हारे ऐसे मैंने पानी फेर दिया, टूर तो हो गया कैंसर. तो फिर इंटर्नशिप का कोई मार्क नहीं है, कुछ नहीं है, कुछ नहीं. तो तुम्हारे सब्जेक्ट कितने रह गए 10, और 10 सब्जेक्ट में क्या हो गया 11 थ्योरी के क्रेडिट, 11 प्रैक्टिकल के क्रेडिट. तो टोटल क्रेडिट कितने हो गए 22. हम हिंदी में भी क्लास ले सकते ऑल ओवर इंडिया में, मंथन ऑल ओवर इंडिया. ओके एंड देन वी आर टेकिंग क्लास इन इंग्लिश दैट our international student also study or join with Manthan or Manthan group. Yes, we do that just like a physics wala. Sir, your dream is so big. Yes bro, ड्रीम सो बिग. ओके हे समजलं तुम्हाला. आता तुमचे विषय कोणचे, विषयाबद्दल तुम्हाला शॉर्ट मध्ये समरी देऊन जातो. म्हणजे तुम्हें किस अदा पे फिदा होना है और किस अदा पे ज्यादा ध्यान देना है वो तुम्हें समझ में आएगा, और किसको छोड़ना है. बोले तो मैं बैकग्राउंड स्टोरी बताऊंगा और तुम बैकग्राउंड के बेसिस पे चूज कर लो कि तुम्हें किसे चूज करना है. सर कॉमेडी नहीं मस्ती. अबे तो अब तो पेपर हो गए ना, अब तो सीरियसनेस छोड़ो, ऐसा मजाक मस्ती करो, ऐसा रिलैक्स रहो बे. वाई सो शाय करणे. चला या पहिला तुमचा कोर्स कसा आहे MDC. मला समजतच नाही. पहिले आम्हाला मस्त एक्सटेन्शन होता, आता MDC काय करून ठेवलं का काय कधी कधी आम्हाला पण समजत नाही. MDC 242 तुम्हाला काय म्हणायचं आहे एंटरप्रिन्योर हा शब्द समजण्यात मग एक सेमिस्टर गेलं. तर मग पहिला आहे तुम्हाला एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट. तुमचं जे 16 कमिटी सगळ्यात जास्त अवलंबून कशावर आहे सर, आम्हाला बनवायचं काय बिझनेसमॅन. म्हणून तुमचा पहिला कोर्स आहे एंटरप्रिन्योरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट. ओके एंटरप्रिन्योरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट, एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट हा झाला तुमचा पहिला कोर्स. मग हिच्यात काय शिकणार सर, तुम्ही एंटरप्रिन्योरशिप बद्दल माहिती. मग एंटरप्रिन्योरशिप बनण्यात तुमच्यात काय काय स्किल पाहिजेत, बरोबर आहे ना सर. अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, सरच्या आणि बॉडी पाहिजेत अशी. ओके 6 पॅक पाहिजेत, फॅमिली पॅक जाऊ तिकडं. सॉरी पर्सनल नका जाऊ सर. ओके म्हणजे तुम्हाला बिझनेस बद्दल ओव्हरऑल माहिती की बा एंटरप्रिन्योरचे गुण काय असतात, एंटरप्रिन्योरशिपचे गुण काय असतात, वेगवेगळ्या गोष्टीबद्दल माहिती देतात. ओके बिझनेस कसा डेव्हलप करायचा, बिझनेस मॉडेल कसं असते, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी असतात. याच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. एक्सटेन्शन चौथ्या सेमिस्टरचा नाही 5व्या सेमिस्टरचा एक्सटेन्शन जुन्या सिलेबसचा. तुम्ही तिथून नोट्स डाउनलोड करू शकता. ॲज टू ॲज सिलेबस आहे. त्यानंतर दुसरा आहे VAC 242. त्याचा काय ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग हा कोर्स कशाबद्दल आहे, तर मग ॲग्रिकल्चर आणि इंटेलिजन्स. मग सर हा कोर्स कशाबद्दल असेल, मग सर तुम्हाला CPU कॉम्प्युटरचे पार्ट, CPUचे पार्ट, ओके या गोष्टी शिकावं लागेल, बरोबर आहे ना. मग ह्या गोष्टीबद्दल माहिती जर घ्यायची असेल तर CPU, आउटपुट, डेव्हलपमेंट, मेमरी, BT, TB, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम, त्यानंतर ऍप्लिकेशन, MS वर्ल्ड डाटाबेस. ओके म्हणजे तुम्हाला काय शिकायचं सर, कॉम्प्युटर शिकायचं सर. म्हणा आम्ही धड MSc नाही केली, आता कॉम्प्युटर शिकणार आहे का. कॉम्प्युटरचा पण कोर्स आहे 3ऱ्या सेमिस्टर मध्ये कॉम्प्युटर नावानं
तो तुम्हाला थर्ड सेमिस्टर मध्ये त्याची नोट्स सापडून जाईल. ओके, अरे समजलं. त्यानंतर येतो सर VAC 242 झाला. मग येतो सर ॲग्रो 244. ॲग्रो 244. ॲग्रो 244 कोणत्या याच्यात? रब्बी क्रॉप. आपला क्रॉपचा वन शॉट कसं आवडलं होतं? सगळा पेपर आला होता नव्हता? तसं सर सगळ्याच पेपरचा सगळा पेपर आला म्हणाव, पण तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही. ज्याने सांगितलं त्याचं नमस्कार भाई और बहनों, आपने आप सुन रहे हैं आरजे फाइल्स. ओके नाही तर मग ॲग्रो मध्ये काय पाहिजे? रब्बी क्रॉप. तर बघ रब्बी क्रॉप मध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे? रब्बीचे जे क्रॉप आहे रब्बी सीझन मध्ये, आता सध्या रब्बी सीझन चालू आहे ना, तर वेगवेगळे तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पाहिजे. पल्सेस, सिरियल, शुगर क्रॉप. ओके, त्यानंतर फॉरेज क्रॉप सेम टू सेम आहे, थोडंफार चेंजेस आहे. त्यानंतर ॲग्रो 245. किती? 245 मध्ये तुम्हाला काय पाहिजे? वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंट म्हणजे इरिगेशन फॅसिलिटी कोणकोणच्या, इरिगेशनचे टाईप काय, इरिगेशन बद्दल. तर हा तुम्हाला भेटून जाईल दुसऱ्या सेमिस्टर मध्ये ॲग्रो 243 म्हणून. ओके, वॉटर मॅनेजमेंटचा इरिगेशनचा कोर्स, त्याची पण तुम्हाला फुल ते. त्यानंतर GPB 242. GPB 242 हा आहे प्लांट ब्रीडिंग बद्दल. तर प्लांट ब्रीडिंगचा जो कोर्स आहे याच्यात तुम्हाला प्लांट ब्रीडिंगचे जी माहिती, हिस्ट्री आहे, मोड आहे, सेल्फ, मेल स्टरलिटी, जेनेटिक स्टरलिटी, ओरिजिन, व्हेरिएशन, हा तुम्हाला चौथ्या सेमिस्टरमध्ये भेटून जाईल. चौथ्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला भेटून जाईल आमच्या, म्हणजे माझ्या हिच्यात सांगत हो, माझ्या चौथ्या सेमिस्टरमध्ये. त्यानंतर VNC 242 हा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये. त्यानंतर एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट हा 5व्या सेमिस्टरमध्ये. ओके, हा जो वॉटर मॅनेजमेंट आहे हा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये. हे सेमिस्टर तुम्हाला नोट्स डाउनलोड करायला म्हणून तुम्हाला इझी जातील म्हणून सांगते हो, 15च्या नुसार. म्हणजे काहीच नाही, कोर्स काय तेच आहे, पण कसं आहे कोर्स थोडेफार नावं चेंज करायची सरकारला लय इच्छा असती, मग नावं चेंज करतात ते. ओके, त्यानंतर सर कोणचा विषय येतोय? त्यानंतर हॉट 243. हॉट 243 मध्ये व्हेजिटेबल मॅनेजमेंट येते. हा तुम्हाला थर्ड सेमिस्टर मध्ये भेटून जाईल. ओके, याची नोट्स थर्ड सेमिस्टर मध्ये भेटून जाईल. खूप सुंदर आहे, खरंच शिकायसारखं आहे बरीच्यात व्हेजिटेबल प्रोडक्शन मध्ये. त्यानंतर सॉइल मॅनेजमेंट, सॉइल प्रॉब्लेमॅटिक हा कितव्या? तिसऱ्या सेमिस्टर मध्ये. सॉइल 243 तुम्हाला हा भेटून जाईल आमच्या चौथ्या सेमिस्टर मध्ये. कितव्या? चौथ्या सेमिस्टर मध्ये. ओके, त्यानंतर एक्सटेन्शन 241. एक्सटेन्शन 241 तुम्हाला फंडामेंटल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन हा तुम्हाला दुसऱ्या सेमिस्टर मध्ये समजून जाईल, दुसऱ्या सेमिस्टर मध्ये भेटून जाईल. चौथं ह्या दुसऱ्या सेमिस्टर मध्ये भेटून जाईल. ओके, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 विषय समजले तुम्हाला. इथं मी सेमिस्टर वाईज लिहून दिले कोणत्या सेमिस्टर मध्ये कोणची नोट्स भेटन. तर मेनली चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या याच्यात फक्त वॉटर मॅनेजमेंट. ओके, तर मग तुम्हाला हे कसं ध्यानात करून घ्यायला ओके जाईल. आता तुम्हाला याच्यातून कोणता सब्जेक्ट पहिले शिकवायचा? प्लांट ब्रीडिंग घ्यायचा. ओके, सगळ्याचा ओव्हर असेल सर प्लांट ब्रीडिंग घ्या, तर मी प्लांट ब्रीडिंगला पण माझं म्हणणं आहे. त्यानंतर सॉइल पण मी रेडी. मी तर कोणत्या सब्जेक्ट मध्ये रेडी? अगोदर तुम्ही मला कमेंट थ्रू सांगा, पर्सनली मेसेज करून सांगा, मी तसा पोल टाकीन, तर त्या पोलला फक्त रिस्पॉन्स द्या सर्वजण. ओके, त्यानंतर एमडीसी तर सोपा आहे रे. VAC घ्यायचा हा पण अवघड आहे, हिच्यात बॅक लागतात कारण की हिच्यात चेक करणारी चुती आहे. सॉरी ब्रो.
हा पण तसंच आहे. मन की फीलिंग बाहर आ गई, आय डोंट डू बोले तो, म्हणजे मी मनापासून नाही केलेलं, ते झालं. ओके ओके. तर इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, काही सब्जेक्ट समजायला जर काही त्रास असला, काही असलं तर कमेंट थ्रू सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल मंथन. ऑल्सो स्प्रेड विथ युअर ज्युनियर, also spread with your senior for competitive exam and be ready for competitive classes. Manthan come with a team, that Manthan Agricos. Okay, the team will teach all our subject like this: horticulture, soil science, extension, agronomy, MDC or VNC. Okay, let's do it. ते एका क्लासेसचं नाव आहे लेट्स क्रॅक इट, तर मग आपण बनवू एक लेट्स डू इट. ओके, चला मग भेटूया. कमेंट करायला नक्की विसरू नका. कमेंट थ्रू तुम्ही तुमचे सर्व डाऊट विचारू शकता, मी तेव्हा रिस्पॉन्स देईन. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Subscribe to my channel